द्यावं लागणार आहे. फ्लोअरपर्यंत सांगतो मी, 4 ते 8 फ्लोअरपर्यंत 75,000 एक्स्ट्रा द्यावं लागतात. आणि त्यानंतर 8 पासून ते 15पर्यंत जे आहेत 1.5 लाख रुपये द्यावं लागतात. तर ते 1.5 लाख तर एक्स्ट्रा गेलेच. त्यासोबत इंटेरियरचे एक्स्ट्रा पैसे जात आहे एक 7-8 लाख रुपये. आता त्याचं मी काय करावं मला समजत नाही आहे. म्हणजे ते गरजेचं आहे की नाही, का ऑप्शनल वाटतं आहे समजत नाही आहे. काय करावं, त्यांना दाखवले थोडे डिझाईन्स वगैरे दाखवले 3Dमध्ये, पण कुठलं डन करावं ते समजू शकतं की असा विषय तसा विषय हे ते. आणि मी सगळ्या गोष्टीचा विचार करूनच निर्णय घेत असतो. मागच्या वेळेस जशी गडबड केली होती तशी मी गडबड यावेळेस करणार नाही आहे. मी अजूनही ॲक्सेप्ट करतो आहे, मागच्या वेळेस माझ्याकडून खूप मोठी गडबड झालेली आहे की मी खूप सगळेजण आम्ही एकदाच शिफ्ट झालो, कामाचं काही नाही, हे नाही ते नाही. पण आता तसं होणार नाही आहे. आता जर ते शिफ्ट व्हायचं असेल तर मी सगळा विचार करूनच होणार, सगळा प्लॅनिंग करून हे करून. काय असतं, आपण जेव्हा आपलं स्वतःचं घर सोडतो त्यावेळेस माणूस डोक्यात काहीतरी घेऊन चालत असतो आणि तेच आपल्याला यावेळेस करायचं आहे, सगळं डोक्यात घेऊन वगैरे. हिशमती कोणतं गाणं ते, साम्राज्यम. हे बघा, हे साम्राज्य जमा केलेलं आहे. आणि आज तर उरल्यानंतर एवढं सगळं भांडे धुणे चालू आहे सुदर्शनचे, कारण की आज त्याची ड्युटी आहे, संध्याकाळी माझी असती. इथं आल्यानंतर 4 दिवस आमचं हेच चालू राहतं. काय रे, त्यात काही लाज वाटत नाही, आपणच केलेले आपणच खाल्लेले आहे, तर आपल्यालाच धुवायला लागणार आहे. तर व्याचं किचन बघितलं तर हे आमच्यापेक्षा बेटर आहे, आमच्या किचनपेक्षा. नमस्कार, कसे आहात मित्रांनो? सगळेजण मजेत असाल आणि हॅप्पी असाल. तर तुम्हाला जसं मी सांगितलं 2 दिवसापूर्वी की मी पुण्याला जातोय आणि काल व्हिडिओज नाही टाकला, कारण की इकडचे काम बिलकुल सुचू देत नाही. जसं आपण जालन्यामध्ये प्रमोशन्स करत होतो त्याच पद्धतीने इकडचे प्रमोशन्स चालू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जालना छोटा आहे, पुणे खूप मोठं आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला खूप वेळ लागतो. त्यामुळे मी माझ्या हिशोबाने जरा ॲडजस्ट करतोय. आणि म्हणजे आठवड्यात आता इकडे चक्कर होणारच आहे पुण्याला. आणि त्यामध्ये ते आपण जे फ्लॅट बघितला होता 3 BHK, तो रिजेक्ट करून 2 BHK मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आणि त्याचे पण अमाऊंट्स वगैरे भरायची, 20% अमाऊंट जे आहे ते सगळं ओके करायचं आहे. तर त्यासाठी देखील आलेलो आहे. आज पण प्रमोशन करायचे, उद्या रात्री जायचं, त्यामुळे उद्या ते लोनचं वगैरे काय असेल ते करायचं आहे. तुम्हाला तुम्ही सांगितलेले आपल्याला पोझिशन भेटणार आहे डिसेंबर 2028ला. खूप टाईम आहे त्याला, तोपर्यंत आपण जालन्यामध्ये व्यवस्थित सेटल पण होऊन जाऊ, थोडीफार अमाऊंट पण जमा होईल आणि सगळं काम व्यवस्थित होईल. पण माझा विचार बऱ्याच लोकांना पटलेला आहे आणि त्यामुळंच हे सगळं व्यवस्थित घडतं आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असेलच अशी अपेक्षा ठेवूया. इकडे सुदर्शन बसलेला आहे, घरामध्ये खूप पसारा झालेला आहे. जिथं सावळे परिवार येतो तिथं पसारा येतोच. तर तुम्हाला वाटत असेल की पसारा, हे बघा दिसलेलं आहे का, ते सगळं भरून ठेवायचं आहे. आणि आज जरा अजून कामं करायची. म्हणजे इथं काय होतंय ना, खूप दूर आहे. हडपसरहून कात्रजहून परत स्वारगेटवरून पेठेमध्ये. म्हणजे कसं आहे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला खूप वेळ लागतो. त्यामुळं प्रमोशन्स उन्हातानाची कशी करतोय आम्हाला माहिती आहे. तुम्ही मला चार्जेस वगैरे तर सध्या 1000-1500चे होत आहे, ते चार्जेस घेतोय मी. पण ते खूप कमी झालेले आहे त्या हिशोबानं. पण ठीक आहे, नवीन चॅनल असल्यामुळं ठीक आहे. तर अजूनही आपल्याला ज्याने कोणी फॉलो नसेल केलं त्यांना इंस्टाग्रामवर जा, श्रीमंत पुणे टाका, श्रीमंत.पुणे चॅनल ही, त्यावर माझा DP असणार आहे, त्याला जाऊन तुम्ही फॉलो करा. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, कारण की तुमचा ओम दादा काहीतरी करू पाहतोय पुण्यामध्ये. तर प्लीज तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असेल एवढीच अपेक्षा करतो, जास्त काही नाही आहे. बाकी परी, कोमल, पिहू सगळेजण घरी आहे. मी एक फोटो तयार केलेला आहे, तो तुम्हाला दाखवायचा राहिला आहे. तुम्ही इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करत असाल, तुम्ही फोटो पाहिलेला असेल, फेसबुकला पाहिला असेल, तर मी यूट्यूबला देखील टाकणार आहे. एक फोटो सहज तयार केला होता, पण तो एवढा व्हायरल होईल वाटलं नव्हतं. मी तुम्हाला टाकतो तो फोटो, ओके. आणि सध्या मी रवी भाईच्या रूमवर आहे, आवरलेलं आहे, ऑलमोस्ट आंघोळ वगैरे सगळं झालेले आहे. 11 वाजता आहे आता आम्हाला बाहेर निघायचं आहे. आज काही नाश्त्याचा विषयच नाही इथं. आणि विजूभाऊला मी परत एकदा मिस करतो आहे, कारण की विजूभाऊ असला असता तर तेवढंच बोलणं चाललं होतं. आता तुम्ही म्हणा हो बरोबर, मी मिस करशील ना, तुला त्याला बोलायला आवडतं ना. तसं नाही, जे आहे ते आहे. आता त्याला आपण काहीच नाही करू शकत, ओके. तर आता बाहेर जायचं. आजचा सगळा दौरा असणार आहे हडपसरला जाऊन सगळे व्हिडिओज वगैरे शूट करायचे आहे. आणि मग बाकी संध्याकाळच्या टायमाला घरी. तर आज दिवसभर उन्हात जाणार आहे, त्यामुळे आता सनस्क्रीन वगैरे लावून घेतलं, डोक्याला काहीतरी बघतो बांधायला. नाही तर ऊन तर तुम्हाला माहिती खूप खतरनाक ऊन पडायला लागलं इकडे. जालन्याचं ऊन एक वेळ सहन होतं, कारण की तेवढा एरिया कवर नाही करायला लागला. इकडे 10-12 किलोमीटर 15 किलोमीटर नुसतं 2 व्हीलरवर फिरायला लागतं आहे. त्यामुळे सगळा विषय होऊन जातो. काय करावं तुम्ही सांगा. आता अंडे बनवण्यासाठी मी यूज करत आहे अगारोचं एक बॉयलर आणि पोचर. यामध्ये 8 अंडे आपण बॉईल करू शकतो. खूप छान आहे, मला तर हे प्रोडक्ट खूप आवडलेलं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही हे मागवू शकता.
तर नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत असाल. 2 दिवसापासून व्हिडिओ नाही आहे. तुम्हाला खूप वाईट वाटत असेल किंवा काही विचार येत असेल मनात, तर तसं काही आणू नका. मी पुण्यालाच आहे आणि अर्धा व्हिडिओ म्हणजे 3-4 मिनिटाचा व्हिडिओ काल शूट केला होता. आज बाकीचा व्हिडिओ शूट करतोय, जेणेकरून म्हटलं चला चॅनल तरी थोडं ॲक्टिव्ह राहील, त्या पद्धतीने आपण करूया. सध्या कामाचा लोड खूप आहे माझ्या मागं. आता काल जे आहे तसं तुम्हाला सांगितलं होतं, ते 2 BHKच करायचा विचार केला आहे मी. आणि काल त्यांना इंटेरियरबद्दल थोडं बोलायला गेलो होतो. इंटेरियर आपल्याला कुठलं ठेवायचं, काय ठेवायचं आहे, कारण की ते आत्ताच विचारू लागले होते. जे एक्स्ट्रा पैसे वगैरे लागतात थोडे, 1.5 लाख रुपये मला त्या वरच्या फ्लोअरला घ्यायचे आहेत. त्याचे 1.5 लाख रुपये घेतलेत. म्हणजे त्यांना जे ठरवलं होतं 1 ते 4पर्यंत 2 फ्लोअरला तर पार्किंग असणार आहे आणि 2 फ्लोअर जे आहेत ते रेसिडेन्शियल असणार आहे. त्याच्यापुढे 4 ते 8पर्यंत जे आहेत तुम्हाला 75,000 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागणार आहे. फ्लोअरपर्यंत सांगतो मी, 4 ते 8 फ्लोअरपर्यंत 75,000 एक्स्ट्रा द्यावं लागतात. आणि त्यानंतर 8 पासून ते 15पर्यंत जे आहेत 1.5 लाख रुपये द्यावं लागतात. तर ते 1.5 लाख तर एक्स्ट्रा गेलेच. त्यासोबत इंटेरियरचे एक्स्ट्रा पैसे जात आहे एक 7-8 लाख रुपये. आता त्याचं मी काय करावं मला समजत नाही आहे. म्हणजे ते गरजेचं आहे की नाही, का ऑप्शनल वाटतं आहे, समजत नाही आहे काय करावं. त्यांना दाखवले थोडे डिझाईन्स वगैरे दाखवले 3Dमध्ये, पण कुठलं डन करावं ते समजत नाही आहे की ते त्याची खरंच गरज आहे. आता राहिला प्रश्न, तुम्ही म्हणताय की ओम भाऊ तू एवढं सगळं बोलतोय तर मग फायनान्शियल कसं? तर फायनान्शियल तर मला सपोर्टची खूप गरज आहे, पण माझी फॅमिली मला करणार नाही आहे सपोर्ट, ही गोष्ट मला लक्षात आहे. पण काय करू आता सांगा, असा एकंदरीत विषय आहे. आता हे रविवारच्या रूमवर लगेच निघायचं आहे जेवण करून, कारण की एकदा बाहेर गेले की परत आतमध्ये यायचा विषय नसतो. आमचं जे काम चालतं आहे श्रीमंत पुणे चॅनलवर, हे सगळं करावं लागतं आहे. आज ही मटकीचा बेत आहे, मटकी करायची थोडी. काय करू सांगा, तुम्हाला पटतंय काही गोष्टी? मला तर पटत नाही आहे, पण काय करणार, काहीतरी करावंच लागेल ना. फ्लॅट 2 BHK आणि परत इंटेरियरचं बघतो, त्याचा तो ऑप्शनल ठेवायचा विचार चालू आहे. सध्या 20% अमाऊंट भरायची आहे. पोझिशन आपल्याला पुढच्या वर्षी म्हणजे 2028ला भेटणार आहे डिसेंबरमध्ये. सध्या बांधकाम वगैरे चालू आहे, पण त्याचे निर्णय तुम्हाला आत्ताच घ्यावा लागणार असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्या माझ्या नावावर गाडीचं लोन देखील चालू आहे. आता ते लोन एक करायचं आहे, ते पण पास झालं पाहिजे. तर 2 दिवसाची प्रोसेस करण्यासाठी मी इथे थांबलेलो आहे. आणि श्रीमंत पुणेचे जरा व्हिडिओज पण आहे, त्यामुळं जरा तुमच्याजवळ व्हिडिओज येत नाही आणि जरा परेशानीच होत आहे. मग काय करणार नाही का, सगळं तर ॲडजस्ट करावंच लागतं. घरातला मोठा आहे ना, मोठ्या माणसाची जास्त दैन असते. आणि तुमच्याही फॅमिलीमध्ये तुम्हाला माहिती असेल, मोठं कोणी असं घरामध्ये त्याची जास्तच दैन असते, त्याला जास्तच परिश्रम घ्यावं लागतं. त्याच पद्धतीने मी आता हे करत नाही, म्हणजे तक्रार नाही करतो आहे, पण ठीक आहे, असतं एखाद्याच्या नशिबाला एवढं सगळं तर करावंच लागत असतं. आणि मला आनंद त्या गोष्टीचा, करतो मी. माझ्या मनात जेवढं येईल, माझ्या डोक्यात जेवढं येईल तेवढं करत असतो. एवढं काही ताण घेत नाही. बाकी आता हे चालू आहे, लवकर तिची स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे करायचं आणि लगेच बाहेर निघायचं आहे. तर चला, मी तुम्हाला एक थोड्या वेळात परत भेटतो. हिशमती कोणतं गाणं ते, साम्राज्यम. हे बघा, हे साम्राज्य जमा केलेलं आहे. आणि आज तर उरल्यानंतर एवढं सगळं भांडे धुणे चालू आहे सुदर्शनचे, कारण की आज त्याची ड्युटी आहे, संध्याकाळी माझी असती. इथं आल्यानंतर 4 दिवस आमचं हेच चालू राहतं. काय रे, त्यात काही लाज वाटत नाही, आपणच केलेलं, आपणच खाल्लेलं आहे, तर आपल्यालाच धुवायला लागणार आहे. तर व्याचं किचन बघितलं तर हे आमच्यापेक्षा बेटर आहे, आमच्या किचनपेक्षा. आणि हे सगळं स्वच्छ करून धुवून वगैरे ठेवायचे. हे आवरल्याशिवाय बाहेर निघता येणार नाही. काय वाटतं सुदर्शन, हातानं करताना कसं वाटतं? अवघड आहे का? बायकोची आठवण येते की नाही? का एवढं तेवढ्यासाठी नाही येत आठवण त्याला. मोठे काही कामं असन, कपडे, परत अजून लेकरं सांभाळायचे, तेव्हा त्याला बायकोची आठवण येते. भांडेकुंड्याला नाही येत. भांडेकुंड्या म्हणजे छोटी गोष्ट असते. अरे वा, नीट जरा नीट. बाप्पा ऐकन बरं, कोणी ऐकावं बाहेर, पण नाही बाहेर. हां हां, नाही 4 दिवसातून पहिल्यांदा हात लावला नसतो त्याचं भांड्याला. हे कोणी बघ रे, कॉल पण खूप चालू आहे बाबा. नारायण भगत तिकडे दे. तर एकंदरीमध्ये विषय असा आहे,
की आता आजचा जो आमचा दौरा आहे तो आहे कोंढवाकडे. कोंढवा मुंढवा तिकडं जायचं आहे आणि तिकडचं सगळं काही व्यवस्थित आज व्हिडिओज वगैरे घ्यायचे आहेत. निघतो आता लगेच. आणि विषय असं झालेला की आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा उशिरा बघायला भेटेल कदाचित, कारण की शूटच मी उशिरा केलेला आहे. माझी सगळी कामं करून मला हे सगळं करावं लागतं आहे, त्यामुळं जरा वेळच होऊन जातो असा विषय. काय करू आता ह्या गोष्टीला मनीषाताईचा पण मला कॉल आलेला की तिचा बाबा विषय असा होतो की एवढं सगळं कशाला करतो तू, एवढं सगळं करू नको बाबा, मदतचा तर विषय नाही पण करूच नको. म्हणजे कसं असतं ना, पण मला काय वाटतं एक जिंदगी आहे त्यामध्ये करायला पाहिजे, त्या हिशोबानं असं चालू असते बघा. बाकी दुसरा काही विषय नाही आहे. चला तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. ऑलमोस्ट आता जेवायची तयारी झालेली आहे, स्वयंपाक वगैरे केला. आता लगेच जेवण करून बाहेर जायचं आहे कामासाठी, कारण की काम पण करणं गरजेचं आहे. आणि आज रात्री परत आम्ही जाणार आहे जालन्याला. आपली जी ट्रेन आहे, झालं बुक आपलं तिकीट? हो तिकीट वगैरे बुक केलं आहे, कन्फर्म केलं आहे तिकीट आता. आणि ट्रेनचा प्रवास करतो आहे. थार प्रत्येकच वेळेस घेऊन येणं मला योग्य वाटत नाही. आणि सध्या आमच्या जालन्यामध्ये संभाजीनगरमध्ये पेट्रोल टंचाई, डिझेल टंचाई चालू आहे, त्यामुळं नकोच म्हटलं सध्या तरी. काय रे, नाही तर आम्ही घेऊन आलो असतो, तसं काही एवढा मोठा इश्यू नाही आहे त्या गोष्टीचा. आणि आता हे तुम्हाला सांगितलं ते एक बॉयलर दाखवलं ना, अंडे वगैरे उकडले होते. चला तुम्हाला दाखवतो मी काय काय केलं आहे आम्ही. गज तुम्हाला आजचा व्हिडिओ असंच बघावं लागणार आहे, पण त्यासाठी सॉरी म्हणतो आहे. बाकी आता सगळं चालूच राहणार आहे. हे बघा, हे अंड्याचं केलं आहे बघा. चटणी दिसली की तुम्हाला, छान अशी मटकी केलेली आहे. आणि पोळ्या जे आहे ते खायचं आहे, स्वतःच तयार करावं लागतं आहे. म्हणून घरी खूप सोपं वाटतं कोमलला म्हणणं की हे कर ते कर, पण इथं आल्यावर स्वतःच्या हाताने करावं लागते, तेव्हा कळतं की कसं असतं रुसून जाणं, मला नाही खायचं चिडचिड करून जाणं, असतात सगळ्या गोष्टी. पण ठीक आहे, चालूच राहणार आहे. बघू, शिफ्ट व्हायचा विचार पण चालू आहे. कधी शिफ्ट व्हायचं असेल तर तसं मी तुम्हाला आधीच कळवेल काय आहे विषय, काय नाही. तर रामभाऊचा विषय तर आपण जास्त काही बोलत नाही आहे. रामभाऊ नाहीच बोलतो आहे तिकडे यायचं तर नकोच येऊ बाबा. कसं आहे, माझ्या स्पष्ट गोष्टी असत्या, माझा हा स्वभाव असल्यामुळं, माझा जो बॅक पॉईंट आहे त्यामुळं मला बऱ्याचशा वाईट कमेंट देखील येतात, माझ्या स्वभावामुळेच येतात. आणि मी ते सहन करतो, ठीक आहे, माझा स्वभाव असा आहे तर असंच राहणार आहे. बाकी मला माझ्या घरामध्ये कोणी डोकं लावत नाही आता, किंवा आजूबाजूला पण कोणी डोकं लावत नाही. आणि लावलं तरी आपण त्यांना उत्तर द्यायला समर्थ आहे तेवढं. बाकी या सुदर्शनचं बघू आता काय म्हणणं आहे काय नाही. सुदर्शन तर नाही म्हणतो इकडे यायचं, पण मला तर बघावंच लागणार आहे. स्वस्त श्रीमंत पुणे चालू केलेलं आहे, परत फ्लॅटचं हेचं त्याचं, म्हणजे कळत नाही आहे काय आहे बाबा. तुम्हाला पण आता व्हिडिओ म्हणून जरा कन्फ्युजच होत असेल की हे चाललं आहे काय ओम भाऊच्या लाईफमध्ये म्हणा, किंवा काय म्हणा. पर्याय नाही आहे त्या गोष्टीला. कसं आहे मित्रांनो माहिती आहे का, मी मागच्या वेळेस गेलो वापस. तुम्हाला जसं मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की परत मी इकडे येईल तर माझं स्वतःचं घरच असेल, आणि ते 6 महिन्यामध्येच मला इकडे यायची परत इच्छा झाली. कारण की काय विषय झाला, हेच सगळं प्रमोशन्स वगैरे हे सगळं. शेवटी कसं आहे, माझं एक वय आहे सध्या 30 वर्ष आहे. अजून 10 वर्ष 15 वर्षापर्यंत मी पैसे कमवू शकतो, माझ्या लेकरा बाळांचा विचार करू शकतो, माझ्या मुलीचा विचार करू शकतो, किंवा माझ्या फॅमिलीचा विचार करू शकतो. 45 वर्षाच्या वर गेल्यानंतर मग मी कायच अपेक्षा ठेवणार आणि कायच जालना सोडणार किंवा कायच घर घेणार नाही आहे. आता आहे मेहनतीची दिवसाचं मेहनत करून घ्यायची, काय आपल्याला डोक्याची मेहनत घ्यावं लागते, दुसरं काही नाही आहे. पुढे जाऊन काय मजुरी वगैरे करायची गरज नाही आहे सध्या तरी सोशल मीडियामुळे, आणि तेच चालू आहे. काय करणार शेवटी तुम्ही सांगा. काही पर्सेंटपर्यंत माझ्या गोष्टी पण खऱ्या आहेत, काही गोष्टी तुम्हालाही पटत असतील. पण त्यात फॅमिलीची दैन होण्याचा विषयच नाही आहे. फॅमिली ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप कमी मेंबर आता माझ्या घरचे पाहायला भेटणार आहे, पण ठीक आहे, जसं चालतं आहे तसं चालू देऊया. तुम्हाला हे आवडेल, तुम्हाला काही वाटत असेल तुम्ही मला तसं कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की असा विषय तसा विषय ओंबो हे ते. आणि मी सगळ्या गोष्टीचा विचार करूनच निर्णय घेत असतो. मागच्या वेळेस जशी गडबड केली होती तशी मी गडबड यावेळेस करणार नाही आहे. मी अजूनही ॲक्सेप्ट करतो आहे, मागच्या वेळेस माझ्याकडून खूप मोठी गडबड झालेली आहे की मी खूप सगळेजण आम्ही एकदाच शिफ्ट झालो, कामाचं काही नाही हे नाही ते नाही. पण आता तसं होणार नाही आहे. आता जर ते शिफ्ट व्हायचं असेल तर मी सगळा विचार करूनच होणार, सगळा प्लॅनिंग करून हे करून. काय असतं, आपण जेव्हा आपलं स्वतःचं घर सोडतो त्यावेळेस माणूस डोक्यात काहीतरी घेऊन चालत असतो, आणि तेच आपल्याला यावेळेस करायचं आहे, सगळं डोक्यात घेऊन वगैरे. रवी भाई आता आहेच इथं रूम त्याची. माझं आता बघूया काहीतरी करूया. इकडे सुदर्शन आहे, सुदर्शनचं तर काही विषय नाही सध्या यायचा नाही का रे. हां, कारण की तुमचं पण प्रत्येक वेळेस म्हणणं असतं ना की सुदर्शन बाबा नेहमी ओमच्याच मागं का जातो. तर ठीक आहे, तो आता मागं येत नाही आहे, तो बघेन काय करायचं काय नाही. आम्ही आमचं ठरवू, डिसिजन घेऊ. तसं तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून कळवेल काय विषय आहे काय नाही पूर्णपणे.
बाकी आता तुम्हाला काय वाटते व्हिडिओबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. बाकी आजचा व्हिडिओ थोडा छोटाच झालेला आहे, तोही सांभाळून घ्या थोडा. कारण की ओमदादा एकटा काय करणार. एक तर उन्हात आल्याचे सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत बाहेरच जातो आहे पुण्यामध्येच. ह्या शॉपचं प्रमोशन त्या शॉपचं प्रमोशन. पुण्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आमच्या कामाला आणि ती लई मोठी गोष्ट आहे. पुण्यासारख्या ठिकाणी एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद म्हणजे जालन्यामध्ये जे आम्ही 4 महिन्यात केलेले आहे ते इथं 1 महिन्यात होईल एवढा सपोर्ट मिळतो आहे. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये पण म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला, ह्याच व्हिडिओमध्ये आधी सांगितलेलं आहे की जाऊन चॅनलला सबस्क्राईब फॉलो करा. तर अजूनही तुम्हाला तेच म्हणणार की जाऊन तुम्ही चॅनलला फॉलो करा, कारण की तुमचा सपोर्ट मला पुढेपर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि अजूनही मी तुमच्या सपोर्टवरच आहे. मी काही जास्त मोठा माणूस झालेला नाही आहे की मला आता गरज नाही आहे असं मी बोलणार नाही. पण प्लीज मला सपोर्ट करत राहा अशीच अपेक्षा करतो. आपल्या लोकांकडेच मी अपेक्षा ठेवतो की मला सपोर्ट कराल. बाकी आता जेवण करतो आहे. या जेवण करण्यासाठी आज रात्री परत जायचं आहे. आमची ट्रेन आहे 10 वाजता, सकाळी पोहोचेल 6 वाजता. बघू या. जेवण तर असं मस्त केलेलं आहे बघा, दिसतंय तुम्हाला, छान असं जेवण केलेलं आहे. या सगळ्यांनी जेवण करण्यासाठी मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा जय महाराष्ट्र.